दीपदानाचा एक विशेष महिमा आहे आणि या कोजागिरीला तुम्ही जर दीपदान केलं आणि ओम श्रीम नमः या जर मंत्राचा जर जप केला तर माता आईसाहेब महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर बरसणार. म्हणून या कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला जास्तीत जास्त दीपदान जर करता आलं तर अवश्य करा. दीपदान नाही करता आलं तर ज्या ठिकाणी देवीचे मंदिर आहेत त्या ठिकाणी तुम्ही तुमचं जे दीपदानासाठी जे तेल लागतं, तूप लागतं, ते तुम्ही तिथं अर्पण जर केलं तरीसुद्धा काही हरकत नाही. तसं तर तुम्ही स्वतःच्या घरीच दीपदान केलं पाहिजे आणि हे दररोजच्या दररोज केलं पाहिजे. त्यासाठी मातीचा दिवा आणायचा आहे. जसं की मी तुम्हाला उदाहरण सांगतो. या ठिकाणी मातीचा दिवा आहे आणि हा मातीचा दिवा आणून, छोटे छोटे दिवे मिळतात बाजारामध्ये, हे मातीचा दिवा आणून याच्या दीपदानासाठी फार सुंदर उपयोग करून घेता येईल. आणि हा दिवा एकदाच वापरायचा आहे. दीपदानाचा दिवा पुन्हा ह्याचा वापर करायचा नाही. एकदा दीपदान केलं की पुन्हा ह्याचा वापर करायचा नाही. आणि मातीचे दिवे आणून तुम्ही घरामध्ये जर दीपदान केलं तर घरामधली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः निघून जात असते. दीपदान करणे म्हणजे एक छोटासा यज्ञ केल्यासारखंच आहे. आणि हा छोटासा यज्ञ म्हणजे मोठे मोठे यज्ञ केले जाते व त्याचं हे प्रतिमात म्हणजे एक स्वरूप आहे. कारण की आपण अग्नी जळत असतो ना, आणि त्या अग्नीमध्ये एक आपल्या घरातली ओरा स्वच्छ करण्यासाठी हा सगळा प्रयत्न केला जातो. म्हणजे ह्याच्यामध्ये जी ऊर्जा असते, जी आग असते, ही आग ही कुणाला ठेवत नाही. आणि ह्या नकारात्मक ऊर्जा ह्या आगीला भेटत असतात. निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह ज्या अतृप्त आत्मे जे बाजूला असतात हे ह्या आगीच्या समोर कधी येत नसतात आणि त्रास देत नसतात. म्हणून आपल्या ऋषीमुनींनी दीपदानाचा महिमा सांगितलेला आहे. प्रत्येक घरामध्ये हे दीपदान झालं पाहिजे, पण लोक करत नाहीत. जर याचा लाभ उठवून घ्यायचा असेल तर कोजागिरी पौर्णिमेचा एक दिवस तर फार महत्त्वाचा आहे. कारण की आई लक्ष्मींची कृपा आहे. आणि इतर दिवशी तुम्ही दीपदान करू शकता आणि तुम्ही ते करावं, त्याचा लाभ चांगला आहे. मग त्याच्यामध्ये कापूर टाकून, काळे तीळ टाकून, लवंग टाकून, दालचिनी टाकून त्याचा जर असं तुम्ही दीपदान केलं तर त्याचा विशेष फायदा आहे. एकदा करून बघा, म्हणजे तुम्हाला ते समजून येईल. रामकृष्ण हरी.